मित्रांनो, कोकणातलं गणपती विसर्जन खरंच वेगळं असतं काय. डोक्यावर बाप्पा आणि सगळीकडे गणपती बाप्पा मोरयाचा गजर. गावातले गावकरी, नातेवाईक, लहान थोर सगळे एकत्र येऊन जाखरी नृत्याच्या तालावर धमाल करतात. हसत खेळत आपल्या बाप्पाला निरोप देखील देतात. हीच खरी मजा आहे आणि हीच आपल्या कोकणाची परंपरा देखील आहे. या मोबाईलच्या युगात आपल्या माणसांसोबत घालवलेले हे क्षण खरंच विसरता येत नाही. चला मग मित्रांनो, आजच्या या अविस्मरणीय क्षणाचा आपण सगळे मिळून आनंद घेऊया. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं आणखीन एक आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि आज आपण खूप ठिकाणी तुम्ही बघितलं असेल विसर्जन कसे कसे करतात. तर आज आपण आपल्या कोकणातली पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याकडे कशा प्रकारे विसर्जन केलं जातं हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि दाखवणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आपल्याकडे कसं काय सगळं केलं जातं. तर चला व्हिडिओला एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि हा ब्लॉग खूप भारीच होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही आता पाहिलं ना, तर माझ्या इथे आता सगळेजण आम्ही आता इथे आरती बोललोय. तर आता नाचते नाही तर मग हां, तर आता सगळेजण तुम्ही पाहू शकता. आता आपण आरती करून झालोय आणि आता नाचणार आहोत आपण इकडे. तर चला व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. तुम्ही पाहू शकता इकडे आहे आपले बाप्पा. आणि बाप्पा, जे लोक माझे जे कोणी व्हिडिओ बघतात, माझे सबस्क्रायबर्स आहेत ना, सगळ्यांना सुखी समाधानी आनंदात ठेवा. आणि आता तुम्ही पाहिलं ना, हे बघा आपलं असं हे डेकोरेशन. आणि हे डेकोरेशन पूर्णपणे पप्पाने एकदम बनवलंय मस्त. हे सगळं बघितलं ना तुम्ही, वरती घार पण बघा, ते एकदम सगळे कागदाचे घार वगैरे बनवलंय. असं वाटतं पूर्णपणे हिमालय कैलाश पर्वतमध्येच आपण आलोय. इकडून बघा पाणी पण येते. आता थोडा लाईटचा प्रवाह जास्त आहे त्याच्यामुळे दिसत नाही. आणि हा बघा मंकी बघा, मंकी इकडे. हा बघा, आपण मंकीच आहे का बकरी आहे समजत नाही. हे बघा आजोबा आजी सगळे तुम्हाला पाहायला भेटेल. बघा पाणी आतमध्ये तिकडून येतं, पाणी असं 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 बाहेर. कसं आहे मित्रांनो, डेकोरेशन कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता असं पाहिलं तर इकडं घरी किचनमध्ये आलो तर आपण आता मम्मी इकडं आता मोदकची तयारी करते, मोदक बनवते नैवेद्यासाठी. आणि बस काय नाही, आपलं ही काहीच करत नाही. आता मी इथं निघतो. आज पावसाने देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी हजेरी लावली होती. पण असोत, आता आपण जाऊया आपल्या जाखरी नृत्याकडे. तुम्ही पाहू शकता सगळेजण आता आपण इथं आता नाचणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. व्हिडिओला फटाफट लाईक करा, फटाफट एकदम. जाखरी म्हटलं की कोकणी माणसाचे पाय मात्र आपणच डोलायला लागतात, मग ते कुठेही असो. पहा, पण इथे मात्र काहीतरी वेगळंच. या मोराच्या गाण्याने आमच्या सगळ्या माणसांना थुई थुई नाचायला लावले. आणि ज्यांना नाचता येत नव्हतं त्यांचे पाय देखील डोलायला लागले. पहा, जाखरीच्या तालावर सगळ्यांनी मनसोक्त नाचून घेतलं. आनंदाने सगळे रंगले. पण आता मात्र वेळ आले ते म्हणजे बाप्पाला विसर्जनासाठी नेण्याची. आता सगळे मिळून बाप्पाला डोक्यावर घेऊन विसर्जनाच्या दिशेने निघालेत. आणि हा गावातला क्षण प्रत्येकाला एकत्र आणतो आणि विसर्जनाचं वातावरण
यातूनच अजून खास बनवतो. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं, आता आपण सगळेजण येतोय आपले गणपती घेऊन. तर आता आपण जाणार आहोत मंदिराजवळ आणि तिथे आपण सगळे गणपती एकत्र ठेवून आपण तिथे एक आरती बोलणार आणि त्या आरतीनंतर आपण चला व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओला खूप मजा येणार आहे. चला व्हिडिओला पाहत राहा. कोकणातले गणपती म्हटलं की जाकडीशिवाय ते अपूर्णच आहे. तर चला मग आपण जाकडीला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की तुम्ही आता पाहिलं, आता आपला जाकडी नृत्य संपलेलं आहे आणि आता होणार आहे तिकडे आरती आणि आरती झाल्यानंतर आपण निघणार आहोत विसर्जनला. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहावा. आपण मंदिरात शेवटची आरती करून झाली आहे आणि आता डोक्यावर बाप्पांना घेऊन आपण विसर्जनासाठी निघालो आहोत. नदी घरापासून खूप दूर असल्या कारण आपल्याला जंगलातून आणि हायवेवरून जावं लागतंय. रस्ता अवघड आहे, पण बाप्पाच्या नावाने सगळं सोपं होतंय. हे मस्त होता. निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. ही जंगलाची वाट फारच अवघड आहे, कारण संपूर्ण मातीचा भाग असल्या कारण येथे पूर्णपणे स्लिपरी बनला आहे. पण असोत, बाप्पाच्या आशीर्वादाने आपलं प्रत्येक पाऊल सुरक्षित पडत आहे. काहीच हे पूर्णपणे स्लिपरी आहे, इथं पाय सरतायत. आपल्याला गणपती बाबा कसे एकदम हळूवारपणे घेऊन येतात, कारण की इकडं पूर्णपणे स्लिपरी स्लिपरी. तुला काय, तुला घेऊ, तू पाठी हळू 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 हळू. हा हा. मित्रांनो, फायनली आपण आलो आहे आपल्या नदीवरती. तुम्हाला दाखवत होतो मी थोड्याच वेळात. तुम्ही काय बोलू शकता आपल्या ऑडियन्ससाठी? बाबा, तुम्ही गणपती बघा, गाव कोकणातला असा उत्सव साजरा चांगला व्यवस्थित करतात आणि आता आपण लास्ट एंडिंगला आलोय विसर्जनच्या टायमाला. आणि तुम्ही पण याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपण सगळ्यांनी इकडे आपल्या गणपती लावलेले आहेत, तुम्ही बघताच आहे. सगळेजण फोटो काढताना सगळे बिझी आहेत आणि नदीला पाणी देखील खूप 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 जोरात नदीला पाणी पण आहे. आणि आता आपण नदीत जायचं आहे. नदीत पाणी खूप जोरात, तरी पण आपण नदीत जायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, तुला घेऊन जातो, बस शांत राहा. आणि
तुम्हाला आता मी दाखवतो. इथं आता आपण सगळ्यांचे नैवेद्य गणपतीसाठी नैवेद्य वगैरे सगळ्यांचे ताटं तुम्ही बघू शकता. हे बघ, एक मिनिट थांबा. ही आहे आपली परंपरा. आणि अजून गणपती येत आहेत. हे बघा, आता आपल्यातलं एकदम जाऊन आपलं पाणी आणणार आणि जे सगळे नैवेद्य ठेवलेले आहेत ते नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी आणलं जाते. आता तुम्ही पहा, एका पिशवीमधून सगळ्या गणपतींना आपण नैवेद्य दाखवणार. आणि नदीचा प्रवाह तर खूप जास्तच आहे. आणि आपले दिग्गज खिलाडी पाण्यात सध्या उतरताना आपण पण जायचं आहे. थोडा वेळ जाऊ, थोडं जरा इकडे तुम्हाला दाखवतो, मग आपण जायचं. आणि हे बघा, पुजारी आले. पुजारी हे साडो साडो. खबरदारी आहे. तर मित्रांनो, जर का तुम्ही पाहिलं तर आपल्या व्हिडिओचा एंडिंग शूट आपल्याला करायला मिळालं नाही, कारण की मी विसरून गेलो. कारण की पाण्यामध्ये उतरायच्या नादामध्ये विसरलो. आणि आता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करतोय तेव्हा बघितलं तर अरे, मी तर व्हिडिओ शूट केलाच नाही आहे. तर असा सीन झाला. तर आता मी विसरलो. पण तुम्ही आता विसरू नका व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला. आणि भेटूया आपण आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.